अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटाजवळील मराठवाडी या ठिकाणी येत्या रविवारी 24 मे रोजी शेळीपालन प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटाजवळील मराठवाडी येथील शिवसागर मंगल कार्यालयामध्ये येत्या रविवारी 24 मे रोजी तरुणांसह शेतकरी बांधवांकरिता शेळीपालन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले। या आधुनिक शेळीपालन प्रशिक्षणाचा लाभ आष्टी, नगर, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यातील तरुण वर्गासह शेतकरी बांधवांनी घेण्याचे आवाहन उद्योजक विशाल येवले आणि संदीप हाडे या संयोजकांकडून करण्यात आले। पारनेर तालुक्यातील दैठणी गुंजाळ येथील युवा उद्योजक म्हणून ज्यांनी अल्पावधीत मोठा नावलौकिक मिळवला असे विशाल येवले यांनी शेळीपालन आणि प्रशिक्षण या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक तरुणांना, शेतकऱ्यांना हक्काचा उद्योग आणि व्यवसाय सुरू करून दिलाय। शेळी पालनातून मिळणारं उत्पन्न लक्षात घेता मोठ्या संख्येनं विशाल येवले यांच्याकडे देखील तरुणाई हा शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी आकर्षित होत आहे। रविवारी आष्टी, नगर, पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील युवा वर्गासह शेतकऱ्यांसाठी शेळी पालन प्रशिक्षण मराठवाडी येथे आयोजित करण्यात आलं असून या प्रशिक्षणाला जास्तीत जास्त शेतकरी आणि तरुणांनी उपस्थित राहून स्वतःचा हक्काचा शेळी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन करण्यात आलंय। तर पहिल्यांदाच आष्टी, पाथर्डी सारख्या डोंगराळ आणि दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी या शिबिराचं खास करून आयोजन करण्यात आलंय। याचं उद्घाटन आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते होणार आहे। तर प्रमुख मान्यवर डॉक्टर राजळे, सहाय्यक आयुक्त अहिल्यानगर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर शशिकांत कारखेले, पशुधन विकास अधिकारी अहिल्यानगर यांच्यासह प्रशिक्षक पशुधन विकास अधिकारी म्हणून डॉक्टर महेश पारखे, डॉक्टर गाडीलकर, विशाल येवले, अमोल लगे, श्रीराम बेळगे यांच्यासह या प्रशिक्षणाला मार्गदर्शन करण्यासाठी अनेक प्रमुख मान्यवर देखील उपस्थित राहणार असल्याने जास्तीत जास्त शेतकरी आणि तरुण वर्गानं या शिबिराचा लाभ घ्यावा, तसेच शेळीपालन व्यवस्थापनाच्या माध्यमातून स्वतःचा रोजगार उभा करावा असं आवाहन उद्योजक विशाल येवले आणि आयोजक संदीप हाडे यांनी केलंय। संदीप महादेव हाडे आज आपल्याला बोलू इच्छितो की आपण रविवारी 24 तारखेला मराठवाडी या ठिकाणी जे शेळी पालन प्रशिक्षण भरवलेलं आहे, यामध्ये शेळी पालन, गाय पालन, म्हैस पालन, कुक्कुट पालन आणि मेंढरी पालन अशी 5 प्रशिक्षण आहेत। आणि त्यासाठी आमचे मित्र विशाल येवले हे आहेत, यांनी हे एक यशस्वी शेळी पालक आहेत आणि यांनी आतापर्यंत बऱ्याच जणांना आपली माहिती देऊन आपलं शेळीच्या ठिकाणी दाखवून ते लोक त्यांचं काम पाहून आज चांगल्या पद्धतीने सेटअप उभा केलेला आहे। तरी मी हा स्पॉट का निवडला, हे तर माझं गाव आहे पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे आष्टी तालुका हा डोंगर पट्ट्यातील भाग आहे, पाथर्डी तालुका हा दुष्काळीत भाग आहे। इथालचे जे तरुण आहेत किंवा वयोवृद्ध लोक आहेत, तरुणांसाठी नवीन काहीतरी रोजगार भेटावा, कारण की नोकऱ्या ह्या प्रत्येकाला नाहीत। त्यासाठी तरुणांनी एक व्यवसायाकडे वळावं अशी माझी इच्छा आहे। त्यासाठी आपण हा कार्यक्रम भरत आहोत। तरी रविवारी आपण या कार्यक्रमाला हजर राहावं आणि कार्यक्रमाची पण शोभा वाढावी आणि आपण पण नवीन नवीन उपक्रम शिकून जावात या ठिकाणी। हे प्रशिक्षण घेतल्यानंतर आम्ही संध्याकाळी तुम्हाला जाताना 5 वाजता प्रशिक्षण प्रमाणपत्र देणार आहोत। हे प्रमाणपत्र भरपूर साऱ्या गव्हर्नमेंट सबसिडी योजनेला लागू होणार आहे, त्यासाठीच हा कार्यक्रम आपण भरवलेला आहे। याच्यामध्ये पशुसंवर्धन अधिकारी बीड जिल्हा किंवा नगर जिल्हा सर्व अधिकारी आहेत। कार्यक्रमाचे अध्यक्ष पोपटराव पवार साहेब आहेत हिवरे बाजारचे। तरी आपण या ठिकाणी या, हे प्रमाणपत्र घ्या, जेणेकरून या योजनांचा आपल्याला लाभ घेता येईल। आणि याच्यामध्ये खूप साऱ्या योजना, गव्हर्नमेंट योजना आहेत, त्या आपल्या तरुणांपर्यंत पोहोचल्या नाहीत। या योजना पोहोचतील, तुम्ही याचा फायदा घेतील आणि एक यशस्वी उद्योजक तुम्ही बनाल अशी मी इच्छा आपल्याकडून बाळगतो आणि धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मी विशाल येवले ॲग्रो। तर आपण जे शेळीपालनाचे प्रशिक्षण घेतो, आपण आपल्या हिवरे बाजारमध्ये प्रशिक्षण घेतलं होतं, त्या ठिकाणी आपल्याला भरपूर प्रतिसाद मिळाला। त्याचप्रमाणे आम्हाला भरपूर कॉल आले की तुम्ही जे प्रशिक्षण घेताय हे चांगलं काम आहे, आम्हाला प्रशिक्षणाची गरज आहे, पण आम्हाला अंतर लांब असल्यामुळे तुम्ही आमच्या भागामध्ये प्रशिक्षण घ्या। मग बीडवरून आम्हाला कॉल आले होते, तर मग आम्ही बीडमध्ये आता प्रशिक्षण घेतोय। बीडमध्ये आष्टी तालुक्यामध्ये मराठवाडी म्हणून गाव आहे, करंजी घाटापाशी, तिथे आपण प्रशिक्षण घेतोय। तरी ज्यांना कोणाला शेळीपालनामध्ये उज्ज्वल भविष्य करायचे आणि शेळीपालनामध्ये बारकावे समजून घ्यायचे, त्यांनी आपल्याला मराठवाडीमध्ये जे प्रशिक्षण घेतो तिथे नक्की भेट द्यायची। जे आम्ही आता जागा निवडली आहे ना, ही मराठवाडी हा पट्टा जो आहे दुष्काळी भागातला पट्टा आहे। येथे डोंगर जास्त आहेत, डोंगरामध्ये आपण शेळीपालन उत्तम प्रकारे करू शकतो।
आणि झाला जो तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाला काहीतरी रोजगार उपलब्ध व्हावा या कारणासाठी आपण आता शेळीपालनाचं प्रशिक्षण घेतोय. आणि हे जे ठिकाण आपण फिक्स केलंय तर हे 2-3 तालुक्याच्या मध्यभागी हे ठिकाण आहे. तर इथे शेळीपालन करण्यासाठी उत्तम जागा आहे, कारण का आपल्याकडे डोंगर भाग जास्त आहे, त्याच्यामुळे चरण्यासाठी तुम्ही शेळ्या सोडू शकता. तुमच्या चाऱ्यामध्ये कॉस्ट कटिंग होऊ शकते. आणि शेळीपालन हा असा व्यवसाय आहे की तुम्ही तरुणांपासून तर वयोवृद्धांपर्यंत कुणीही करू शकतो. त्याच्यामुळे ट्रेनिंगला कुणीही येऊ शकता तुम्ही. असं काय नाही की तरुणच आले पाहिजेत. तरुणांसाठी हा सुवर्ण संधी आहे. त्यापूर्वी जे आपण प्रशिक्षण घेतलं आदर्श गाव हिवरे बाजार इथे पवार साहेबांचं गाव आहे आपलं, त्या ठिकाणी आपल्याला भरपूर असा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आपण इथं आष्टीमध्ये पुन्हा एकदा प्रशिक्षण घेतोय. प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्ही यायचंय, पण त्याच्यासाठी काय आहे, तुम्हाला योजनांची माहिती लागत असते. भरपूर शेतकरी असे आहेत की ते शेळीपालन करतायत, त्यांना पैशाअभावी ते म्हणजे मोठ्या प्रमाणात शेळीपालन करू शकत नाहीत. तर आपण त्यांना काय करतोय की योजना आहेत, गव्हर्नमेंटच्या भरपूर योजना आहेत, पशुसंवर्धन विभागाच्या असतील, अण्णासाहेब पाटील असेल, ओबीसी महामंडळ असतील. तर त्या योजनेसाठी जे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी येणार आहेत, तर त्यांचं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. बँकेचे अधिकारी येणार आहेत, तर तुम्हाला लोन कसं घ्यायचंय, तुम्हाला योजना कशा घ्यायच्या, हे संपूर्ण तुम्हाला माहिती आपण त्या प्रशिक्षणामधून घेणार आहोत. जे आपण प्रशिक्षण जे घेणार आहोत ना, ते प्रशिक्षण रविवार दिनांक 24 तारखेला 24 मे ह्या तारखेला आपण मराठवाडीमध्ये घेत आहोत. आष्टी तालुका आहे, तुम्हाला बीड जिल्हा येतोय. तर आपण या ठिकाणी सर्व अधिकारी लोक येणार आहेत, सर्व बँकेचे अधिकारी लोक येणार आहेत. तर तुम्ही सर्वांनी उपस्थित राहायचे, सर्व प्रतिसाद भरपूर द्यायचा आहे. आणि जे आपण प्रशिक्षण घेणार आहोत त्यानंतर आपण प्रमाणपत्र ते आपण देणार आहोत. प्रमाणपत्र कशासाठी आहे की प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला जे योजना घ्यायच्या त्याच्यासाठी प्रमाणपत्र खूप गरजेचं असतं. तर ते प्रमाणपत्राचा बाहेर लोक खूप पैसे घेतात किंवा चार्जेस आकारतात. आपण तसं काही नाही करणार. एका दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये आपण पूर्ण दिवस प्रशिक्षण देणार, त्याचबरोबर संध्याकाळी प्रमाणपत्र वाटप करणार आहोत. आणि आपली फी जी आहे फक्त 1000 रुपये आहे. प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर.